कल्याणमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचा धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय काटकर आणि काँग्रेसचे सलीम काझी यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. नाशिकमधून काँग्रेसचे एकेकाळचे प्रदेश नेते राहुल दिवे यंदा शिंदेंच्या शिवसेनेतून महापालिका निवडणुकीच्या मैदानात. आपण कुंभमेळ्याच्या प्रश्नांवर निवडणूक लढवत असून जनता आपल्या पाठीशी उभी राहील, दिवेंकडून विश्वास व्यक्त. पुण्यामध्ये काँग्रेसचा मोठा धक्का. संगीता तिवारींचा महिला काँग्रेस सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडे राजीनामा केला सुपूर्द. विधानसभा निवडणुकीपासून तिवारी नाराज असल्याची माहिती. मंत्री गिरीश महाजनांनी ईव्हीएम सेट केलंय का? ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुलभूषण पाटील यांचा सवाल. जळगावमध्ये भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून येतील असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला होता, त्यावर ठाकरे सेनेकडून सवाल. मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदेंनी बोलावली शिवसेना नेत्यांची बैठक. बैठकीला शिवसेना मंत्री उदय सामंत, योगेश कदम, पक्षाचे सरचिटणीस राहुल शेवाळे, शीतल म्हात्रे उपस्थित राहणार. आज ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा प्रचार दौरा. चेंदणी कोळीवाड्यामधील 12 उमेदवारांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे मैदानात उतरणार. रोड शोद्वारे करणार शक्ती प्रदर्शन. भाजपचे मंडल अध्यक्ष बंटी कोरसीजा यांच्या पत्नी लक्ष्मी कोरसीजा यांचा भाजप पक्षाचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे. लक्ष्मी कोरसीजा यांना भाजपचं कमळ चिन्ह. आता लक्ष्मी भाजपचे अधिकृत उमेदवार नाहीत. टेक्निकल चुकीमुळे त्यांना उमेदवारी मिळाली, भाजपचं स्पष्टीकरण. खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि रोहित पवारही घड्याळाचा प्रचार करणार. पिंपरीच्या शहराध्यक्षांनी प्रचाराची रणनीती मांडली. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. पिंपरी चिंचवडमध्ये अपक्ष ठरलेल्या उमेदवाराला छाननीवेळी मिळालं घड्याळ चिन्ह. एबी फॉर्म गहाळ झाल्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार जयश्री भोंडवे ठरले होते अपक्ष. पालिका आयुक्तांनी घेतलेल्या सुनावणीमध्ये भोंडवेंनी वेळेतच एबी फॉर्म सादर केल्याचं स्पष्ट. सांगलीमध्ये महापालिका प्रचाराचा जोर वाढला. महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ. रॅलीमध्ये काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी. सांगलीमध्ये काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची युती. सांगलीवाडीमधील प्रभाग क्रमांक 13 मधील काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रचाराचा शुभारंभ. भाजपच्या पॅनलला मोठा आव्हान. महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे ॲक्शन मोडवर. मनसे नेते अमित ठाकरेंनी घेतली विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. मुंबई पालिकेसाठी मनसे विद्यार्थी सेनेचा ॲक्शन प्लॅन. उद्धव ठाकरेंच्या पक्षाची स्टार प्रचारकांची यादी जाहीर. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह 40 नेत्यांचा समावेश. संजय राऊत, अंबादास दानवे, भास्कर जाधव, चंद्रकांत खैरे, सुषमा अंधारे, अरविंद सावंत, अनिल परब, वरुण सरदेसाई आणि सुभाष देसाई स्टार प्रचारक. ठाकरे बंधू आज शेवडीतील शाखांना एकत्र भेटी देणार. शेवडी विधानसभा ठाकरे बंधूंचा बालेकिल्ला. लालबाग, परळ आणि शेवडीमधील शाखांचा भेटीचा दौरा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हिंदू आहोत हिंदी नाही या वक्तव्यावर मंत्री नितेश राणेंचं टीकास्त्र. आम्ही हिंदू आहोत उर्दू नाही, नितेश राणे यांची एक पोस्ट. निवडणूक संपताच प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार. वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांचा दावा. प्रणिती शिंदे भाजपसाठी काम करत असल्याचाही आरोप. आमच्या नेत्यांवरील टीका चुकीची, त्यांच्याबद्दल टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही. सुजात आंबेडकरांनी प्रणिती शिंदेंवर केलेल्या टीकेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. सुजात आंबेडकर हे विचारांनी परिपक्व. त्यांनी भाजपप्रमाणे बुद्धिभेदाचं राजकारण करू नये. खासदार प्रणिती शिंदेंबाबत केलेल्या आरोपांवर काँग्रेसचं प्रत्युत्तर. प्रणिती शिंदेंच्या रक्तात काँग्रेस. अशोक निंबर्गी यांचे वक्तव्य. प्रणिती शिंदेंनी भाजपसोबत संपर्क केला नाही. कुठल्याही व्यक्तीबद्दल असं वक्तव्य करून त्यांची बदनामी करू नये. सुजात आंबेडकरांनी प्रणिती शिंदेंबाबत केलेल्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. सांगली शहरामध्ये फिरणाऱ्या नंदी बैलाचे उमेदवारांनी घेतले आशीर्वाद. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रभाग 17 मधील उमेदवारांनी नंदी बैलाकडे मागितला विजयाचा आशीर्वाद. जळगाव मनपा निवडणुकीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख निवडणुकीच्या रिंगणात. 30 वर्ष आरोग्य सेवेचा अनुभव असणारे देशमुख पहिल्यांदाच निवडणूक लढवत असून जळगावचा विकास नक्की होईल असा विश्वास व्यक्त. मंत्री गिरीश महाजनांनी ईव्हीएम सेट केलंय का? ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुलभूषण पाटील यांचा सवाल. जळगावामध्ये भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून येतील असा विश्वास महाजनांनी व्यक्त केला होता, त्यावर ठाकरे यांनी करून सवाल.
नागपूर महापालिका निवडणुकीमध्ये 143 पैकी भाजपकडून एका मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला तिकीट. प्रभाग 8 ब मधून कामिल अन्सारी यांना उमेदवारी. मनपा निवडणुकीतील भाजपचा एकमेव मुस्लिम चेहरा. कचरा संकलनाच्या कामाचा अनुभव कर्मचाऱ्याला ठरला फायद्याचा. कचरा संकलन करणाऱ्या सुपरवायझरला काँग्रेसची उमेदवारी. ओमप्रकाश गाढवे, माजी महापौर माया इम्नातेन विरोधात मैदानात. प्रभाग क्रमांक 12 मध्ये जोरदार लढत. जालन्यामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप. महापालिका निवडणुकीमध्ये अनपेक्षित निकाल लागू शकतो, पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं मत. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम समर्थकांकडून प्रचार रॅलीमध्ये नोटांची उधळण. नोटांची उधळण करणाऱ्या उमेदवाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. परभणीमध्ये मतदार याद्यांच्या घोळानंतर आता मतदान केंद्र बदललं. अनेक प्रभागांमधील मतदार आक्रमक. 40 वर्षांपासून कायम असलेले मतदान केंद्र अचानक बदलल्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसकडून आंदोलनाचा इशारा. परभणी महापालिका प्रशासनाचा सावळा गोंधळ थांबता थांबेना. मतदार याद्या मतदान केंद्र बदलण्याच्या घोळानंतर परवानग्यांसाठीही एकच खिडकी. परवानगी मिळत नसल्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ. महापालिका गेट बंद करून केली घोषणाबाजी. रत्नागिरीमधील चिपळूणमध्ये कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमावेळी खासदार नारायण राणेंना भोवळ. भाषणाच्या शेवटी आवाज बसल्यामुळे राणेंनी भाषणही आटोपतं घेतलं. त्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणाहून नारायण राणे गेस्ट हाऊसकडे धावले. नारायण राणे कधीच निवृत्त होऊ शकत नाहीत. ते आमची ऊर्जा, शक्ती आणि मार्गदर्शक. त्यांच्या खासदारीची अजून 4 वर्ष बाकी. राणेंच्या निवृत्तीच्या संकेतावर भाजप आमदार प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. वेगवेगळ्या पक्षामध्ये कार्यरत असलेल्या दोन्ही मुलांना संधी मिळण्यासाठी नारायण राणेंनी निवृत्तीचे संकेत दिले असावेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांची प्रतिक्रिया. रायगडमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेची मोर्चे बांधणी. स्थळ, आवास आणि आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार घोषित. पंचायत समिती निवडणुका जाहीर होण्याआधीच शिंदेंकडून विभागनिहाय मेळावा. क्रांतिकारी शेतकरी संघटना सर्वच जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये उतरणार. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची घोषणा. धाराशिव जिल्ह्यामध्ये मुरुम नगरपालिकेवर भाजपची एकहाती सत्ता. गावातील सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांकडून माजी मंत्री बसवराज पाटील आणि नगराध्यक्ष बाबूराव पाटील यांचा सत्कार. धाराशिवच्या मैलारपुरामध्ये खंडोबाची यात्रा. भाविकांची प्रचंड गर्दी. यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धांचं आयोजन. राज्यभरातील नामवंत मल्लांची हजेरी. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 5,000ची साडी 600 रुपयांमध्ये. ऑफरमुळे महिलांमध्ये साडी घेण्यासाठी तुफान गर्दी. चेंगराचेंगरीमध्ये लहान मुलांची आईपासून ताटातूट तर 3 महिलांना भोवळ. पुण्यामध्ये मद्यप्राशन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा बडगा. मद्यप्राशन करत वाहन चालवणाऱ्या 232 जणांवर तर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 720 दुचाकी चालकांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई. दरम्यान पोलिसांकडून 121 वाहनं जप्त. लातूरमध्ये एका विद्यार्थिनीच्या मृत्यूवरून वातावरण तापलं. घातपाताच्या आरोपावरून विद्यार्थिनीचे नातेवाईक आणि स्थानिकांकडून गांधी चौकात रास्ता रोको. यावेळी दोषींना आपल्या ताब्यात द्या अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली. मनसे विद्यार्थी सेनेचे सोलापूर शहराध्यक्ष बाळासाहेब सरोदे खून प्रकरणातील 4 आरोपींना कराडजवळ अटक. तळबीड पोलिसांकडून तासवडे टोल नाक्यावर सापळा रचून अटक. शंकर शिंदे, सुनील शिंदे, आलोक शिंदे आणि महेश भोसले हे 4ही आरोपी फरार होते. चाकण शहरातील महात्मा फुले मार्केट यार्ड परिसरामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ. लहान मुलं, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह एकूण 27 जणांना कुत्र्याचा चावा. जखमींवर चाकणच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार. पिंपरी चिंचवडमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा अमानुष छळ. शेअर मार्केटमधील तोट्याच्या कारणावरून 5 लाखांची मागणी. सासरच्यांकडून विवाहितेला बेल्ट न तर पतीकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण. दापोडी पोलीस ठाण्यामध्ये सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील साई किनारा हॉटेलवर 10 ते 15 जणांच्या मद्यधुंद टोळक्याकडून हल्ला. घटनेमध्ये हॉटेलमधील मॅनेजर गंभीर जखमी तर हॉटेलची तोडफोड. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. खंडणीसाठी हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज. भंडाऱ्यामध्ये वन विभागाची सागवानच्या विनापरवाना वाहतुकीवर मोठी कारवाई. सागवानाच्या मोठ्या साठ्यासह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त. विनापरवाना वाहतूक सुरू असल्यामुळे लाखनी वन विभागाकडून गुन्हा दाखल. पालघरच्या बोईसरमध्ये भर दिवसा सराफा दुकानातून सोन्याची चेन चोरण्याचा प्रयत्न. स्थानिकांनी चोरट्याला दिला बेदम चोप.
नाशिकच्या मालेगावमध्ये 2 देशी पिस्तूल आणि 8 जिवंत काडतुसांसह दोघांना अटक. स्थानिक गुन्हे शाखा आणि किल्ला पोलिसांची कारवाई. विरार पूर्व मोरेगावमध्ये 4 मजली इमारत कोसळली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. रस्त्यावरच इमारत कोसळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बीडमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचं आंदोलन. गेली 10 वर्षांपासून शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे विद्यार्थी आक्रमक. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील सातरी गावातील ग्रामस्थांचं आमरण उपोषण. पाडळसरे गावचा पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी. गावाचं नव्यानं सर्वेक्षण करण्याची नागरिकांची मागणी. नाशिक नाफेड कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचा मोठा गोंधळ. 6 महिने उलटूनही परतावा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा कार्यालयाबाहेर ठिय्या. आक्रमक शेतकऱ्यांकडून नाफेडच्या अधिकाऱ्यांवर कांदा मारून फेकायचा प्रयत्न. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील आंबाफळे गावातून स्मशानभूमी आणि शेताकडे जाणारा रस्ता निकृष्ट दर्जाचा. 10 दिवसांपूर्वी केलेला रस्ता हातानं उखडत असल्यामुळे लाखो रुपये पाण्यात. ठेकेदारावर कारवाई करण्याची गावकऱ्यांची मागणी. वाशिममध्ये ढगाळ वातावरणासह धुक्यामुळे रब्बीच्या पिकांना धोका. बुरशीनाशक आणि कीटकनाशकांच्या फवारणीला वेग. गहू, हरभरा यासह भाजीपाला पिकं धोक्यात. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील खरसुंडीमध्ये पौष यात्रेमध्ये खिलार जनावरांच्या विक्रीतून 5 कोटींची उलाढाल. शेळ्या मेंढ्यांच्या बाजाराला मोठा प्रतिसाद. साताऱ्याच्या औंधमध्ये महाराष्ट्र केसरीसाठी पार पडली जिल्हा निवड चाचणी. जिल्ह्यातील 40 मल्लांची निवड तर 210 मल्लांनी घेतला होता सहभाग. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप आणि एक्सेल एंटरटेनमेंट यांच्यामध्ये धोरणात्मक भागीदारी कराराची घोषणा. यावेळी ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि एक्सेल एंटरटेनमेंटचे संस्थापक फरहान अख्तर यांची उपस्थिती. नवीन वर्षामध्ये मुंबईतील रेल्वे प्रवाशांना खास भेट. राजधानी शताब्दीला मिळणार अतिरिक्त एसी कोच. वाढीव डब्यांसह 31 जानेवारीपर्यंत राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेस धावणार. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमधील अनेक शहरांमध्ये जलीकट्टू उत्सव. तिरुपतीमध्ये पवित्र बैलांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना अनेक भाविक जखमी. मंदिराबाहेर बैलांना स्पर्श करण्यासाठी आणि पकडण्यासाठी भाविकांमध्ये स्पर्धा. दिल्ली दंगलकट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय. उमर खालिद आणि शर्जीलला जामीन नाहीच. जामीन द्यायला सुप्रीम कोर्टाचा नकार. दिल्लीतल्या दंगल प्रकरणी उमर आणि शर्जील तुरुंगात. अन्य 5 आरोपींना मात्र सुप्रीम कोर्टाकडून जामीन. बॉर्डर 2 चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरुण धवन आणि सोनू निगम जैसलमेरमध्ये. भारत पाकिस्तान सीमेजवळ सैनिकांसोबत गायलं गाणं. तर लोंगेवाडा येथील तनोट माता मंदिरालाही भेट. मराठी अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांचं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन. इंस्टाग्रामवर शेअर केले नव्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो. प्रिया आणि उमेशचा नवा लुक पाहून चाहते थक्क. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.